ब्रह्मकमळाची पूजा कशी करावी आणि का करावी, संपूर्ण मार्गदर्शन। आपल्या आयुष्यात काही वेळा असा काळ येतो जेव्हा आपण हरवलेले वाटतो। ताण, अशांती, आर्थिक अडचणी किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा यावर उपाय शोधताना एक दिव्य शक्ती आठवते, ब्रह्मकमळ। पण ब्रह्मकमळ मिळालं तर ते नुसतं बघायचं नसतं, त्याची योग्य पद्धतीने पूजा केल्यास नशीब पालटू शकतं। चला तर मग जाणून घेऊया ब्रह्मकमळाची पूजा कशी करावी आणि ती का करावी। ब्रह्मकमळाची पूजा कधी करावी। हे फूल वर्षातून एकदाच फुलतं, रात्रीच्या वेळेस। त्यामुळे जेव्हा हे फूल मिळतं, स्वतःच असो किंवा कुणाकडून, तेव्हाच लगेच त्या रात्री पूजा करावी। विशेष दिवशी पूजा केली तर अधिक प्रभावी। गुरुवार, गुरुपौर्णिमा, श्रावण सोमवार, महालक्ष्मी पूजन, शरद पौर्णिमा। पूजेसाठी लागणारी सामग्री: ब्रह्मकमळ ताजं असो किंवा सुकवलेलं, तांदूळ, हळद, कुंकू, गंध, चंदन, फुलं, शुभ व पवित्र फुलं, उदा, तुळस, केवडा, नैवेद्य, दूध, गूळ, खीर, दिवा, तूप किंवा तेल, गंगाजल किंवा स्वच्छ जल, गोढी किंवा पाट। पूजा कशी करावी, स्टेप बाय स्टेप। ब्रह्मकमळ स्वच्छ पाण्याने हलके हाताने धुवून घ्या। एक पवित्र जागा निवडा, उदा, घराचा ईशान्य कोपरा। तिथे गंध, फुलं, दिवा लावा। ब्रह्मकमळ समोर ठेवा आणि ओम ब्रह्माय नमः किंवा ओम ह्रीं क्लीं चामुंडाई विच्चे हे मंत्र जपा। 11 वेळा मंत्र म्हणताना फूल स्पर्श करा आणि मनातील संकल्प बोला। हे फूल देवळात ठेवणं शक्य नसेल तर घरात तुळशीजवळ किंवा पवित्र स्थळी साठवा। का करावी ही पूजा? ब्रह्मकमळात चैतन्यशक्ती असल्याचं मानलं जातं। आयुष्यातील अडथळे दूर होतात, मानसिक शांती, आंतरिक समाधान मिळतं, आर्थिक अडचणी कमी होतात, घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। काही लोकांना विशिष्ट स्वप्न, संकेत सुद्धा मिळतात। काय करू नये? ब्रह्मकमळाचा अपमान करू नये। न वापरलेलं फूल फेकून देऊ नये, ते तुळशीमध्ये किंवा गंगाजलात विसर्जित करावं। पूजा करताना मोबाईल, गोंगाट, टीव्ही यापासून दूर राहावं। शेवटी एक गोष्ट, श्रद्धा असेल तर ब्रह्मकमळ आपल्याशी संवाद साधतं। पूजा ही फक्त विधी नसते, ती आत्म्याशी जोडलेली असते। तर नक्की एकदा करा ब्रह्मकमळाची पूजा आणि अनुभव घ्या त्यातील दिव्यता।